नमस्कार मित्रांनो, 2024 ला निरोप देण्यासाठी आणि 2025चं सहर्ष स्वागत करण्यासाठी या सालामध्ये आपण अनेक माणसं जोडले, अनेक माणसांचे मन सांभाळले, अनेक माणसांना आपण हसवलं. त्या निमित्ताने सर्वांनी आम्हाला लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार मानतो. आणि आता आपण 2025 मध्ये पदार्पण करतो. त्या 2025 हे साल सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ असंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. काय बोलाल नाना तुम्ही या संदर्भात? नाही राजा भाऊ, जरी आता 2024 हे साल संपलं बरोबर आणि 2025 साल चालू झालं, हे साल संपणारच आहे, पुढे चालू राहणारच आहे, कॅलेंडर बदलणारच आहे, त्याचे पानही बदलणारच आहे. पण माणसांनी देखील थोडंफार बदल केला पाहिजे आणि एकमेकाला सहकार्याची भावना, एकमेकाला न दुखवणे, एकमेकाला मदत करणे अशी भावना माणसाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की माणसं तेच आहे, फक्त कॅलेंडर बरोबर आहे ना? कॅलेंडर पानं बदलले, बरोबर. बाकी काय माणसानं माणसात बदल केला पाहिजे आणि खूप कोणालाही दुःख होणार नाही अशा पद्धतीनं वागायला पाहिजे. आजकाल काय माहितीये का, जगात सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस हा माणसाजवळ गेला पाहिजे. माणसाचे विचार हे आचरणात आणले पाहिजे. कारण माणसं येतील जातील, प्रत्येक जण ह्या ज्या पृथ्वी तलाव आला आहे तो जाणारच आहे. परंतु दुसऱ्याला आनंद देण्यात जो आनंद आहे ना, तो सगळ्यात मोठा आनंद आहे. असं एकदम बरोबर बोललात राजा भाऊ तुम्ही. तरी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांना एकच सांगू इच्छितो की काही नाही, समाजामध्ये माणूस म्हणून जगलं पाहिजे ही फक्त अपेक्षा ठेवा. तुम्ही आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून भरपूर सहकार्य केलं आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर कॉमेडी व्हिडिओ, काही धार्मिक क्षेत्रावरील व्हिडिओ, काही गावातील काही वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहिलो. ते तुम्ही खूप आनंदाने बघितले आणि याही पुढे बघतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि काय होतं माहिती का, माणूस ह्या जगामध्ये जगत असताना किती वर्ष जगला याला नाही महत्व, तो कसा जगला याला फार महत्व. म्हणून आपलं कर्तृत्व, कर्म हे त्या माणसाबरोबर येत असतं. म्हणून कर्माने माणूस जर चांगला वागला, चांगला बोलला, चांगला आचरणात आणलं जर त्यांनी, तर त्याला 2024 काय आणि 2025 काय एकच असतं, काय फरक नसतो. काय दिवस तेच आहे, बरोबर. तारखा बदलल्या, साधं बदलले, माणसं आहे त्याच ठिकाणी. तरी गोडी गुलाबीनं राहा, एकमेकांच्या सहकार्यानं राहा, एकमेकांना मदत करा आणि कृपया आमच्या चॅनलला तुम्ही बघताय, खूप आम्हाला आनंद वाटतोय. तुम्ही असंच सहकार्य राहू द्या आणि जे नवीन काही चॅनलला बघत असतील त्यांनी आम्हाला चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करत चला, लाईक करत चला. आम्ही तुम्हाला आता नवीन वर्षात काहीतरी नवीन देण्याचं ध्येय देऊ आपण त्यांना सगळ्यांना. पुनश्च एकदा त्यांना नवीन वर्षाच्या आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भरभराटीचं, आनंदाचं आणि सुखाचं, समृद्धीचं जाऊ हेच तुम्हाला आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष 2025 साल सर्वांना आनंदाचं जावं आणि सुखाचं जावं हीच साईचरणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.